इच्छा होती, विलिनीकरण झालं पाहिजे अशी इच्छा होती, असं बॉडी लँग्वेजवरून आम्ही अंदाज करत होतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तशा प्रकारच्या सूचनाही दिल्या होत्या. राहिला प्रश्न काय पार्थ पवार असं विधान करणं मला काही माहिती नाही. त्यांना आता त्या पवार साहेबांनी जे विधान केलेलं असेल ते कदाचित सत्यही असेल, त्यांना कदाचित कल्पना नसेल, माहिती नसेल, परंतु नेता निवडीची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारच करू शकतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या कुठल्या आमदारांना त्याच्यामध्ये सहभागी करणं किंवा नेत्यांनी त्याच्यात सहभागी होणं हे काही त्या प्रक्रियेचा भाग राहतो. वडीलधाऱ्या व्यक्तीच्या कानावरची गोष्ट घालणं, कारण या सगळ्या दुःखाच्या प्रसंगात शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी ठामपणे उभ्या होत्या. त्यांच्या कानावर वडीलधाऱ्या व्यक्तीला न सांगता निर्णय घेणं, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आमदारांच्या मनाने किंवा स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनाने किंवा त्यांच्या इच्छेनुसार चाललेली आहे. ह्याविषयी सगळ्या गोष्टींची कल्पना पवार साहेबांना सुद्धा अवगत करण्याकरता कदाचित पार्थ पवार तिथे गेले असतील. आणि हा निर्णय घ्यायचा किंवा नाही घ्यायचा, आधी तर आम्हाला सुनेत्रा वहिनींना ह्या सगळ्या गोष्टींना तयार करायलाच आमच्या नेत्यांना बराच वेळ गेला असेल किंवा त्यांच्यासाठी त्यांची मानसिकता काय करायची हा एक प्रश्न होता. आता त्या तयार जर का झाल्या तर मग पुढचं काम जे असतं ते पवार साहेबांना कळवणं, न कळवणं किंवा त्यांना विश्वासात घेणं किंवा अन्य. पण आधी सुनेत्रा वहिनींना, पवार कुटुंबाला या दुःखात आम्ही तयार करायचं आणि मग नंतर पुढच्या या सगळ्या गोष्टींना जायचं. कार्यक्रमाला पवार कुटुंबीय उभीच राहणार का? दोन्ही पक्ष विलिनीकरण व्हायचं असेल याच्याविषयी संपूर्ण कल्पना जी असेल ती आता अनुत्तरित राहिलेली आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना दादांना किंवा पवार साहेबांनी जे काही नेतृत्व दिलं असेल, नेत्यांना सांगितलं असेल, त्यांच्या दोघांमध्ये असलेली ती चर्चा. राहिला प्रश्न विलिनीकरण करायचं म्हटलं की त्याच्याबरोबर विलिनीकरणामध्ये कोणती चर्चा झाली, NDAमध्ये सहभागी व्हायचं नाही व्हायचं किंवा पाठबळ द्यायचं का नुसतं विलिनीकरण करायचं, या सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आज. त्यामुळे आजच्या घटकेला आमचा नेता आणि आमचा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी सुनेत्रा वहिनींना द्यावी.